अभिमान नुरे अभिमान नुरे कोडवघेची पुरे काय करावे सधने फळवघेची तुका मनी डोळा तुका मनी डोळा विठो वैसना सबळा काय करावे सधने फळवघेची अजम रुक्मिणी प्राण संजीवनम परम धाम केवल्यमेकं तुर्यम् प्रसन्नं प्रवर्णार्तिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास करालं महाकालकालं कृपालं गुणागार संसार पारं नतोऽहं दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे दयाचरणी आठवे शब्द सृष्टी अंगवे सारस्वत घवे जीवेशी श्री गुरुचे पाय जे हृदय घेऊन सोने ठाय ते एवढे भाग्य होय वनमेकाशी ते नमस्कारून आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुझ्या ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती घ्यावी काय करावे साधने फळ
घेचिनी. प्रस्तुत प्रासंगिक कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी ज्ञानदीप सचिदानंद रूप भक्त कल्याण मूर्ती भास्करा पूर्ण कीर्ती पूर्ण ब्रह्म प्रकाशी मानवी वेशधारी परिलीला विग्रही निर्विकारी सचिदानंद रूप परब्रह्म ठेवा असणारे विको यायला लागला. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे बाबा. आणि या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्हा महायचे यावत मानव मात्रांना उपदेश अशा प्रकारचा करतात. विढाला आहे. उपदेश अशा प्रकरणात आहे. पण अभंगाच्या भावाकडे वळण्यापूर्वी आपल्याला त्या अभंगाच्या पदाचा विचार करायचाच आहे बाबा. पण त्याच्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे. शास्त्रामध्ये तो नियम अशा प्रकारचा आहे. शास्त्र सांगतं जे कार्य चालू असतं, जे काम चालू असतं त्याचं कारण प्रतिपादन करणं म्हणजे शास्त्रामध्ये त्याला परिहार अशा प्रकारचं म्हणतात. आणि आपल्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला उपोद्घात म्हणतात. काय चालू आहे, कशाच्या निमित्त चालू आहे, कुठल्या स्वरूपाचं चालू आहे, किती लोक आहेत, किती दिव्य आहे, किती भव्य अशा प्रकारचा तो कार्यक्रम आहे. हे सगळं 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 संक्षेपानं सांगणं म्हणजे त्याला परिहार म्हणायचं. आणि बाबा हा परिहार संतांच्या पुढं द्यायचं काम पडत नाही. हा उपोद्घात देवाच्या पुढं द्यायचं काम पडत नाही. मग तो कोणाला द्यावा लागतो तर तुम्हा आम्हा जीवाला द्यावा लागतो. का बरं महाराज जीवाला परिहार द्यावा लागतो आणि देवाला लागत नाही, संतांना लागत नाही? काय कारण आहे? जीवाला सांगायचं देवाला नाही, संतांना नाही, काय कारण? तर म्हटले न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहाराची न लगे. न सांगता तुम्हा म्हणजे कोणाला? संतांना. आणि तुम्हा म्हणजे देवाला. न सांगता कळो येते. आणि म्हणले जीवाला सांगितल्याच्या नंतर कळतं बाबा. परत 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 सांगावं लागतं आपल्याला, तेव्हा लक्षात राहतं ना आपलं. विसरतो म्हणूनच त्याला माणूस अशा प्रकारचं म्हणतात, आहे का नाही? अंतकरण जाणता आलं असतं आपल्याला तर परिहार द्यायचं कामच नसतं. आपल्याला अंतकरण नाही महाराज, आपल्याला काहीच जाणता येत नाही. आणि त्याचाच परिणाम सगळीकडे आपल्या आयुष्यात दुष्काळ पडत चाललेला आहे का नाही? तेव्हा ह्या परिहार संतांच्या पुढे द्यायचं काम नाही, देवाच्या पुढे द्यायचं काम नाही, तर तुम्हा आम्हा जीवाच्या पुढे द्यावा लागतो. आणि परत परत का द्यावा लागतो तर शास्त्र सांगतं द्विबद्धम सुबद्धम भवती. म्हणजे दोनदा बांधलं की चांगल्या प्रकारचं बांधल्या जातं म्हणतात, आहे का नाही? लग्नाची गाठ किद्दा मारतात महिला मंडळ, किद्दा मारतात लग्नाची गाठ. अहो तवा झालं म्हणून आमचं आता काय माहिती आहे का नाही? पण मारतात बाबा लग्नाची गाठ, 2दा-3दा का होईना मारतात बाबा, ती सुटाव नाही म्हणून, आहे का नाही? ती लग्नाची गाठ म्हणजे असं परत परत सांगावं लागतं. तुम्ही म्हणसाल आमच्या इथं कार्यक्रम चालू आहे, तू बाहेरून आला आणि इथं काय चालू आहे ते आम्हाला तू सांगायला लागला का, असं तुम्ही म्हणू शकता मला. पण बाबा शास्त्र सांगते परत परत काय सांगायचं असतं, कारण काय चालू आहे, कशाच्या निमित्त चालू आहे, इथं येऊन काय करावं, जरा भानावर राहावं, आहे का नाही? नामचिंतन करावं का ज्याला त्याला बोलत सुटावं असं काही नाही ना. कारण महाराज बरं का ज्ञानोबराय सांगतात जैसा द्विज षटकर्मे करी त्याशी शूद्र नमस्कारी दोघाशी सोहभरी निपजे यागू. म्हणजे इथं सप्त्यामध्ये आल्याच्या नंतर एखादा पत्रावळ्या उचलणारा असला काय, आणि भागवताचार्य असला काय, महाराज असला काय, कीर्तनकार असला काय, कोणीही असला काय बाबा, बरं का सगळ्यांना सारखंच पुण्य लागते. लय मोठेपणा नाही ना, आहे का नाही? ज्ञानोबराय सांगतायत, आम्ही थोडं सांगायला लागलो म्हणानं. ज्ञानोबराय म्हणतात इथं पायामध्ये रुतणारा खडा जरी एखाद्यानं उचलला इथला तरी त्याला तेवढंच पुण्य, आणि गादीवर उभं राहून कीर्तन करणाऱ्यालाही तेवढंच पुण्य, बरोबर का? मग या ठिकाणी आल्याच्या नंतर दररोज सप्त्यामध्ये आपण नामचिंतन करावं. महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणतात तेव्हा कमीत कमी विठ्ठल विठ्ठल म्हणावं.
काही तोंड पडलेलेच आपली, हा, गौरी फोडल्यासारखे. कमीत कमी विठ्ठल म्हणल्याच्या नंतर जाऊ द्या ना, गेलं ना आयुष्य एवढं आपलं, आता थोड्याशासाठी कशाला. थोडं विठ्ठल विठ्ठल 2 तासच, म्हणून परत परत परिहार द्यावा लागतो बाबा. तेव्हा आपला चालू असलेला हा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ, तसंच भागवत कथा आहे, अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव आहे. आणि ज्या निमित्त आहे त्याचं निमित्त म्हणजे स्वर्गीय मधुकरराव शंकरराव कोळपकर, सौभाग्यवती कमलाबाई मधुकरराव कोळपकर, स्वर्गवासी भास्करराव शंकरराव कोळपकर यांच्या स्मरणार्थ, म्हणजे बाबा 23 वर्ष झाले बरं का. म्हणजे फारच एकदा टाळ्याच वाजवा त्यांच्यासाठी तुम्ही, खरंच. म्हणजे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं की बाबा किती वर्ष झाले तरी आई बापाचे आपल्यावर असणारे ऋण फिटत नसतात. आपण काय थोडंसं 1-2 वर्ष करतो बाबा, अहो 23 वर्ष झाले ते कृतीतून दाखवून देतात आपल्याला की आई वडिलाचे आपल्यावर असणारे ऋण कधीही फिटत नाहीत. भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन करतात पुन्हा. असे असणारे म्हणजे ज्यांचं मार्गदर्शन त्यांना पहिल्यापासून लाभत आलं असे आमचे खिल्लारी बाबा आहेत, शिवाजी बाबा आहेत. यांच्या मार्गदर्शनानं प्रेरणेनं अशा प्रकारचा हा कार्यक्रम चालू आहे. आमचे श्याम भाऊ असतील, मणेश भाऊ असतील, तसेच त्यांचे पुत्र आकाश महाराज असतील, आपले वैष्णव महाराज आहेत. हां, ते परंपरा पुढं चालवायला लागली. सुंदर सुंदर सगळं चांगलं अशा प्रकारचं आहे. प्रसन्न वातावरण आहे, काय दुःखाचं कारण नाही का बाबा, आहे का नाही. आणि सगळे प्रसन्नच आहेत बाबा आज. हो, आता तुषारा महाराजाचं नाव जर सांगायचं झालं संस्कृत भाषेमध्ये तर तुषारा शब्दावरून त्यांच्या नावाची निर्मिती झाली. म्हणजे तुषारा म्हणजे काय, बर्फ, पण जरा उलटच का मी इकडं बर्फ. म्हणजे सुंदर सुंदर सगळे विशाल नावाचे आहेत, विशाल स्वरूपाचे आहेत, विशाल अधिकाराची व्यक्ती सगळे सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत बाबा. हां, आकाश व्यापक व्यापक नाव आहे, किरण व्यापक अशा प्रकारचं नाव आहे. हां, विशाल व्यापकच नाव आहे महाराज. विशाललाच संस्कृतमध्ये व्यापक अशा प्रकारचं सगळे व्यापक नावाचे आहे. तेव्हा सुंदर अशा प्रकारचे मृदंग साथ ज्यांचे आमचा कीर्तनाकरता आहे असे आमचे असणारे ज्येष्ठ बंधू तुषार महाराज असतील, गायनाची साथ करण्याकरता आकाश महाराज हिंगणी, सुंदर अशा प्रकारचं गायन महाराजांचं, आम्हाला सांभाळून घ्या जरासं. हो, गायनाचार्य किरण महाराज आहेत. तसेच आमचे खिल्लारी बाबा, चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन ज्यांचं सगळ्यांनाच असतं, सुंदर अशा प्रकारचा स्वभाव ज्यांचा आहे, त्यांच्या स्वभावानुसार त्यांना सगळे ओळखतात असे खिल्लारी बाबा आहेत. आणि जांडी मुंडीचं काय सांगायचं कामच नाही. आहे का नाही, ते सगळ्यांना त्यांच्या स्वभावानुसारच ओळखलेलं आहे त्यांनी. हां, तेव्हा असे असणारे आमचे वडील आहेत, तीर्थस्वरूप वडील, तेही कीर्तनाकरता उपस्थित आहेत. श्यामभाऊ आहेत, वैष्णव महाराज आहेत, विशाल महाराज आहे, शुक्रा महाराज. बाबा तुमचं नाव काय? अंतरस्कर बापू. हां, बापू आहेत, विनेकरी बाबा, वारकरी बाबा आहेत, चोपदार आहे, सगळे सगळे अशा प्रकारचे आहेत. सगळे विशाल महाकाय आणि सगळे ग्रामस्थ मंडळी, कोळपर वस्ती असतील, कोळपकर वस्ती, हां, आणि हिवरखेड्याचेही काही लोक या ठिकाणी आलेले असणार आहेत. तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग अशा प्रकारचा दंडवत करतो. टाळकरी वृंद असतील, वादक वृंद असतील, गायनाचार्य महाराज मंडळी असतील, या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. गुरुवर्य गाथामूर्ती बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. गुरुवर्य शांती ब्रह्म कोरेकर बाबा असतील, इंगोले बाबा असतील, या महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि गुरुवारी आपल्याला ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे या ठिकाणी आपण विठ्ठल रुक्मिणी या भगवंताच्या चरणी सेवा अर्पण करण्याचा प्रयत्न करू. विठाला अभंग तुकोबा राहायचा आहे. आणि या अभंगातून जगद्गुरु तुकोबा राय या जगामध्ये जेवढेही काही माणसं आहेत, मानव आहेत, लोक आहेत, ज्यांना बुद्धी आहे, त्यांना काय करतात, तो उपदेश अशा प्रकारचा करतात. आता उपदेश म्हटलं की बाबा उपदेशाचे 2 प्रकार पडतात. एक म्हणजे साधारण उपदेश आणि दुसरा आहे असाधारण उपदेश. कशाला म्हणायचं साधारण उपदेश आणि कशाला म्हणायचं असाधारण उपदेश?
तर साधारण उपदेश त्याला म्हणतात की ज्याच्यामध्ये म्हणजे या जगामध्ये जेवढे काही माणसं आहेत, लोक आहेत, म्हणजे यच्चे यावत मानव मात्रा करता जे सांगितलं जातं, जो उपदेश अशा प्रकारचा केला जातो, त्याला साधारण उपदेश म्हणतात. आणि असाधारण उपदेश तर म्हटले विशिष्ट. विशिष्ट म्हणजे स्पेशल, काही लोकांकरता जे सांगितलं जातं, विशिष्ट काही वर्गाकरता जे सांगितलं जातं, जो उपदेश अशा प्रकारचा केला जातो, किंवा म्हणले एखाद्या स्पेशल माणसाकरता, विशिष्ट एखाद्या व्यक्तीकरता जे सांगितलं जातं, जो उपदेश अशा प्रकारचा केला जातो, त्याला असाधारण उपदेश म्हणतात. संस्कृतमध्ये अ शब्दाचा अर्थ होतो नाही. अ म्हणजे नाही आणि साधारण म्हणजे सामान्य. सामान्य नाही असा असणारा उपदेश म्हणजे असाधारण उपदेश. विठाला मात्र आपण या ठिकाणी जो अभंग सेवेकरता घेतलेला आहे, या अभंगामधून जगद्गुरु श्री तुकोबारायांनी दोन्हीही अशा प्रकारचे उपदेश महाराजांनी या अभंगामध्ये केलेले आहेत बाबा. म्हणजे महाराज या अभंगामध्ये साधारण उपदेशही सांगतात आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी असाधारण उपदेशही अशा प्रकारचा केलेला आहे. पण वैष्णव महाराज एक प्रश्न असा पडतो की बाबा उपदेश करायचा म्हणजे नेमकं काय? उपदेश म्हणजे नेमकं काय? काय भानगडी? कारण उपदेश करण्याचा अधिकार कोणाला सुद्धा नसतो. कोणीही अशा प्रकारचा उपदेश करू शकत नाही. तर उपदेश करण्याचा अधिकार हा काही विशिष्ट म्हणजे स्पेशल काही लोकांनाच असतो बाबा, बरं का. काही विशिष्ट अधिकारी व्यक्तींना असतो. काय असतो? योग्यता असते, पात्रता अशा प्रकारची उपदेशाची असते. कोणीही उठलं म्हणलं उपदेश करायला लागलं जमत नाही बाबा, आणि लोक खपवून घेत नाहीत. त्याला अधिकार असावा लागतो. कोणी उठलं उपदेश करायला लागलं कसं जमलं बाबा? हा, नाही चालत आहे का नाही. ते उदाहरण सांगतात बघा. काय झालं, एकदा एका व्यक्तीने आपल्या पोराला पैसे दिले आणि दुकानावर जायला सांगितलं. कशाला? बिडीचं बंडल आणायला. कशा करता? बिडीचं बंडल आणण्याकरता दुकानावर ते पाठवलं आईसाहेब. आता त्या पोराने बापाची आज्ञा घेतले, पैसे दुकानावरती गेला आणि ज्या ज्या कंपनीचं सांगितलं ते घेऊन आला बाबा आणि वडिलाच्या हातामध्ये दिलं. आणि वडिलाच्या हातामध्ये दिल्याच्या नंतर वडिलांनी त्या पोराच्या समोरच त्यातली एक बिडी काढली शुक्रा महाराज आणि काय केलं? यज्ञ सुरू केला त्यानं पोराच्या समोरच सुरू केलं वडणं बिडी. आणि मग असं नीतीने मान चालायचं. आई साहेब पोराकडे पैसे द्यावे, पोरांनी पैसे घ्यावे, दुकानावर जावं, जी बिडीचं काय सांगितलं ते घ्यायचं आणि वडिलाकडे आणून द्यायचं. वडिलांनी बिडी काढायची आणि पोराच्या पोरावर काय करायची? ओढायची. आणि असं चालायचं नीतीने मान. दररोज 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 पैसे घ्या, जा, आणा, ओढा, पहा. हा कार्यक्रम नीतीने मान चालायचा. आणि मग असं करत 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 काय झालं बाबा, तो पोरगा लहानाचा मोठा झाला. शेत धंदा करत करत वडिलांनी सांगितलेले कार्य पाहत ऐकत तो मोठा झाला, आहे का नाही. आणि मग एक दिवस असेच त्यानं पैसे घेतले, दुकानावर गेला आणि दुकानावरती ते बिडीचं बंडल घेतलं आणि येताना मात्र विचार करायला लागला रस्त्याने की बाबा अनेक वर्ष झाली आपण लहानपणापासून पाहायला लागलो, आपले वडील आपल्याला पैसे देतात, बिडीचं बंडल आणायला सांगतात आणि आपल्या समोरच बिडीचं बंडल संपवतात. मग आपण एकदा टेस्टिंग करायला काय हरकत आहे? त्याला वाटलं ना एवढे वर्ष झाले आपले वडील याचं सेवन करतात, मग आपण जराशी टेस्टिंग करायला काय हरकत आहे का नाही. कारण इथे वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी ती. मग त्या ओवीनुसार बाबा जरासं घेऊ आपण पण, म्हणून त्यानं काय केली, त्यातली एक बिडी काढून घेतली बरं का बाबा आणि खिशामध्ये ठेवली आणि निघाला. घरी आला, वडिलाकडे ते राहिलेलं बिडीचं बंडल दिलं. वडिलांना रोजच्या प्रमाणे त्यातली एक बिडी काढली आणि ओढायला सुरुवात केली. कुठं? पोराच्या पुढं आणि घराच्या बाहेर ओट्यावर. मग आता त्या पोराला प्रश्न पडला, आपला बाप ओढायला लागला बिडी कुठं? घराच्या बाहेर. आणि आपण म्हणले आता कुठं जावं? शेतात जावं तर आपली आई शेतात आहे. गावात जावं एखादं तर पाहिलं तर बाबा फटके खायचं काम आहे का नाही. बोलायचं जाऊ द्या, बोलायला भीत नव्हता तो, पण फटके आहे का नाही. बोलण्याचा फटका. मग त्याच्यापेक्षा जाऊ द्या म्हटले, काय करू आपण आतल्या खोलीमध्ये जाऊ. आपलं जे घर बांधले त्या घरातल्या आतल्या खोलीत जाऊ
आणि त्या आतल्या रूम मध्ये तो गेला बाबा आणि त्यानं काय केलं, बिडी ओढायला सुरुवात केली तिथं जाऊन. आता त्याला वाटलं इथं आपला बाप कशाला येईल, इथे आपले वडील कशाला येतील, असा प्रश्न त्याच्या मनामध्ये आला. आणि मग त्याच्यानंतर त्यानं बिडी ओढली, पण नेमकं त्याच्या बापाला त्या खोलीतल्या एका वस्तूचं काम पडलं आणि त्याचा बाप त्या ठिकाणी आला, त्या खोलीकडं आला. आणि आल्याच्या नंतर त्याच्या दृष्टीला ते पोरगं पडलं. अहो पळतच गेला तुषार महाराज आणि 2 रपाटे ओढले. कसे नाही, याच्यापेक्षा जोरशी आणले असतील आहे का नाही. वचने किम दरिद्रता, फटके टाकले महाराज आणि सांगायला लागला काय म्हणे, बरोबर नाही, योग्य अशा प्रकारचं नाही म्हणले, हे व्यसन करणं चांगलं नसते, शरीरासाठी हानिकारक अशा प्रकारचं असते, व्यसन वाईट असते म्हणे. कोण सांगायला लागलो, कोण सांगायला लागलं, बाप सांगायला लागला. कोण आलं, पोर आलं. आणि त्यो बाप सांगायला लागला, जो बाप रोजच्या रोज बिडीच्या बंडल पोराच्या समोर संपवतो, त्यो बाप म्हणते व्यसन वाईट आहे. आता तुम्ही मला सांगा, पोरग ऐकल का होत्या बापाच, आई साहेब ऐकल का, नाही ऐकणार. म्हणजे इथं साधा आपल्या सांगण्याचा अधिकार नाही, सांगण्याचा, उपदेश तर करायला लांबच अशा प्रकारचा राहिला. विठाला तेव्हा कोणीही अशा प्रकारचा उपदेश करू शकत नाही, उपदेश करण्याचा अधिकार कोणाला सुद्धा नाही. मग कोण उपदेश करू शकतं, थोडासा आवाज द्या, मोकळा करा जरा, वळण्यासारखं वाटायला लागलं. हा, मग कोण उपदेश करू शकतं, तर म्हटले संतत्व ज्याच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, संत पदावर जो आरूढ झालेला आहे, संतांच्या लक्षणाने जो युक्त झालेला आहे, लोकमान्य संत नाही तर देवमान्य संत जो झालेला आहे, संत मान्य संत जो झालेला आहे, तो काय आहे तर उपदेश करण्याचा अधिकाराचा आहे. पण संतत्व ज्याच्या ठिकाणी निर्माण झालेला नाही, संत पदावर जो आरूढ झालेला नाही, देवमान्य संत मान्य संत जो झालेला नाही, तो उपदेशक नसतोच. महाराजांनी स्पष्टच अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. विठाला नाही संत चिन्हे उमटली, उपदेशा लागे पात्र झाला. हा, उपदेश करायला लागला, काही सांगायला लागला, कोणी कसं ऐकलो आहे का नाही. म्हणले संतत्व ज्याच्या ठिकाणी निर्माण झालेलं नाही, संत या पदावर जो आरूढ झालेला नाही, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, अंगानं तो संत झालेला नसेल आणि उपदेश करायला लागला म्हटले बाबा, तर लोक काय करतात माहितीये का किरण महाराज, त्याचा उपहास करतात, त्याची थट्टा उडवतात, त्याची मस्करी अशा प्रकारची करतात, चेष्टा अशा प्रकारची करतात. का बरं,
तर म्हटले उपदेश करण्याचा त्याचा अधिकार नाही, त्याची योग्यता नाही, त्याची पात्रता नाही, त्याची लायकी नाही. उपदेश करण्याची संतत्व निर्माण झालेला नाही आणि उपदेश करायला लागला, जमल का हो? ऐका वाटेल का? नाही ऐका वाटत. बापाच ऐकतात लोक, नाहीत ऐकत. मग संतत्व पदावर जो आरूढ आहे त्याचंच ऐकतात बाबा, आणि ऐकत आलेले त्याचाच परिणाम सत्य चालू आहे. बरोबर का? हा, मग म्हटले संतत्व ज्याच्या ठिकाणी निर्माण झालेला नाही तो उपदेश करण्याचा अधिकार नाही. ठीक आहे महाराज, आम्हाला कळालं. मग कोण उपदेश करू शकतं? संतत्व म्हणजे संत या पदावर जो आरूढ झाला, अंगानं जो स्वतः संत झाला, तो काय तर उपदेश करण्याचा अधिकाराचा आहे. बरं, कळलं 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 आम्हाला. उपदेश करणाऱ्याचा अधिकार कळला. संतच उपदेश करू शकतात, संत तो पदावर आरूढ झालेला व्यक्तीच उपदेश करू शकतो, आम्हाला कळलं. पण बाबा, संतांना नेमकं ओळखायचं कसं? काय आहे संतांची लक्षणं? संत जर आमच्यामध्ये आले तर त्या संतांना ओळखायचं कसं? नेमकं काय लक्षणं आहे त्यांची? हा, तर म्हटले दया क्षमा ज्याची अंगी, हा, संत तोची जाणा जगी. दया क्षमा आहे का? दया क्षमा अलीकडे पाहायला भेटते का? हा, म्हणजे अहंकाराचं घरच पाहायला भेटायला लागले कुठे गेले तिथं. हा बाबा, आम्ही बघत आलो महात्मे. आणि काय आहे, कधी कधी अशा गोष्टी घडतात समाजात, अशा गोष्टी घडतात समाजात की त्या गोष्टी बघितल्याच्या नंतर महाराज नास्तिक व्हावं वाटतं. काय व्हावं वाटतं? नास्तिक व्हावं वाटतं. पण त्या नास्तिकाकडं न जाता जर परत सांप्रदायिक व्हावं असं वाटत असेल आणि त्या प्रेरणेनं चालायचं असेल तर पाहायचं असेल तर गुरुवर्य राऊत बाबाकडे पाहावं, गुरुवर्य कुरेकर बाबाकडे पाहावं, इंगोले बाबा सारख्या महात्म्याकडे पाहावं. म्हणजे सांप्रदायात राहावं वाटतं. हा, अहंकारानं भरलेले लय झाले आजकाल. हा, त्याच्यामुळे संतत्व ज्याच्या ठिकाणी, मग म्हटले संतांना ओळखायचं कसं? तया समाजांच्या अंगात असतं. किंवा म्हटले सच्चिदानंद जे सत्स्वरूप झालेले आहेत, चित स्वरूप झालेले आहेत, आनंद स्वरूप जे झालेले आहेत त्यांना संत म्हणायचं. किंवा ज्यांना भगवत साक्षात्कार झालेला आहे त्यांना संत म्हणायचं. ज्ञानोबाराच्या भाषेत सांगायचं झालं तर आत्मज्ञानी चोखडी संतती माझी रुपडी, जेत दृष्टी पडे आवडी कामिनी जैशी. ज्ञानोबराय म्हणतात आत्मज्ञानानं जे चांगल्या प्रकारचे भरलेले आहेत बाबा, आत्मज्ञानानं. बरं का, आता तुम्ही म्हणाले आत्मज्ञान कुठून आणलं? आम्हाला इंजिनिअरिंगचं ज्ञान माहिती आहे, डॉक्टरीचं ज्ञान माहिती आहे, अन्य वकिली विकिली सगळं आम्हाला माहिती आहे. हे आत्मज्ञान काय भानगडी? तर आत्मज्ञान त्याला म्हणतात बाबा, आत्मज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. जे ब्रह्म सगळीकडे व्यापक अशा प्रकारचं आहे. जे ब्रह्म तुमच्यात आहे, माझ्यात आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. किंवा तो नाही ऐसा ठाव उरला शे कवन, सर्वत्र संपन्न गगन जैसे. आकाश सगळीकडे पाहायला मिळतं ना, काही इथं दिसायला लागलं आणि तुमच्या जालन्यात नाही आहे का? असं काही नाही, सगळीकडे आकाश आहे. तसं ब्रह्म सगळ्यात आहे, राम सगळ्यात आहे. आणि मग राम आपल्यातून गेला की लोक उचलल्याच्या नंतर काय म्हणतात तुमच्या इकडं? राम राम सत्य. मग अगोदर कळत नाही का तुम्हाला सत्य आहे म्हणून? गेल्यावरच का ते पडते ना हो, त्याच्यातून राम निघून गेला की ते खाली पडते आणि त्याचा परिणाम त्यांच्या लक्षात येते, नाही गड्या रामच सत्य होता, म्हणूनच इतक्या दिवस हो जित्ता होता. हो, तेव्हा व्यापक असणारा ब्रह्म आणि त्या ब्रह्म स्वरूपाचं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. कोण केली? ज्ञानोबरायांनी. आणि त्या ब्रह्मानंद लहरीलाच आत्मज्ञान अशा प्रकारचं म्हणतात. पराविद्या ज्याला म्हटलं जातं, ज्ञानोबराय म्हणतात पराविद्या. आत्मविद्या म्हणजे सच्चिदानंद स्वरूपाची विद्या, ज्ञान. म्हणजे जे आपलं खरं स्वरूप आहे, देह आपलं खरं स्वरूप असतं तर पडल्याच्या नंतर लोक म्हणले असते का गेला म्हणून? देह तर इथंच असतो का नाही? तरी लोक म्हणतात ना, अहो ते आमके आमके गेले. अहो ते तर तिथं टेका देऊन बसलेली वजनात आहे का नाही? आता तर नाकात काहीतरी घातलं द्यायच्या, असं म्हणतो का नाही आपण? पण ते असतात का हो? नाही. म्हणजे आपलं खरं स्वरूप आहे सच्चिदानंद स्वरूप, आणि त्या सच्चिदानंद स्वरूपाचं खरं ज्ञान ज्याला आहे त्याला आत्मज्ञान म्हणतात. आणि चांगल्या प्रकारचं ज्यांना ज्ञान आहे त्यांना संत म्हणायचं. आत्मस्वरूपाचं ज्यांना चांगल्या प्रकारचं ज्ञान आहे त्याला संत म्हणतात. किंवा स्वतः देव सांगतो, कोणाला संत म्हणायचं? संतती माझी रुपडी. संत ते आहेत जे माझं स्वरूप आहे. म्हणजे बघा,
देवात आणि संतात फक्त प्रतिमाच निमित्त येतात. निमित्त देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आपण मी सगळे एकच हो, फक्त प्रतिमा वेगवेगळ्या आहेत, आहे का नाही? फ्रीजातलं पाणी थंड आहे, माठातलं पाणी थंड आहे. पाणी पाणीचे बदल कशामुळं? फ्रीजामुळं आणि माठामुळं. तसं आपल्या प्रतिमा वेगळ्या आहेत. तसं ते संत आहेत, स्वतः देव म्हणतो ते संत माझं रूप आहेत. म्हणजे जे भगवत स्वरूप झालेले आहेत, देव स्वरूप झालेले आहेत, त्यांना संत म्हणायचं बाबा. आणि असे असणारे संतच काय तर खरे उपदेश करण्याच्या अधिकाराचे आहेत, पात्रतेचे आहेत, योग्यतेचे आहेत. मग म्हटले बाकीच्यांनी काय करायचं? बाकीच्यांनी त्यांचा अभंग कीर्तनाला घ्यायचा नाही असं नाही, अभंग कीर्तनाला घ्यायचा, पण त्या अभंग कीर्तनाला घेऊन उपदेश नाही करायचा. तर काय करायचं? त्याचा अनुवाद करायचा, अनुवाद. त्याची सेवा अशा प्रकारची करायची. नाही तरी वारकरी संप्रदायामध्ये तुषार महाराज कीर्तनाची साधना म्हणून केली जाते, सेवा अशा प्रकारची केली जाते. उपदेश म्हणून नाही कीर्तन करू शकत कोणी, आहे का नाही? महात्मे आपण मानतो त्यांना, पण ते सुद्धा म्हणतात नाही बाबा आम्ही उपदेशक नाही, आम्ही अनुवादक आहोत. कीर्तनकार हा मुळात उपदेशक नसतोच. कीर्तनकार हा उपदेशक नसून तो काय आहे तर संतांचा सेवक असतो. संतांनी जे सांगितलेलं आहे, जे वाङ्मय निर्माण केलेले ओव्या आहेत, अभंग आहेत, भागवत आहे, काय आहे ते आहे, त्यांनी जे निर्माण केलेलं आहे ते समाजापर्यंत पोहोचवणारा कीर्तनकार हा माध्यम असतो. जो सिद्धांत संतांना पटवून द्यायचा होता तो दृष्टांत सहित सोप्या पद्धतीनं लोकांपर्यंत नेऊन पोहोचवणारा तो कीर्तनकार असतो. विठाला संत हे उपदेशक असतात, संत हे उपदेशक असतात. आणि तुकाराम महाराज कोण येतो? तुकाराम महाराज कोण येतात? मुख्यमंत्री? काय बोलायला लागले बाबा? कोण येतं? संत आहे, संत वैष्णव आहे. आणि तुकोबर आहे बाबा, तुकोबर आहे, वैष्णव आहेत, संत आहेत, तरी स्वतःला संत म्हणून घेत नाहीत बाबा. आपण थोडस काय आलं की मोठेपणा आणतो. नाही महाराज, तुकोबरायचं जर सांगायचं झालं, तुकोबर आहे स्वतः अंगाने संत होते, पण स्वतःला संत म्हणून घेत नाहीत. काय झालं एकदा तुषार महाराज पांडुरंगाच्या दरबारामध्ये एक धरणेकरी येऊन बसला. कशासाठी? मला ज्ञान प्राप्त व्हावं आणि मला काय म्हणतात वैभव अशा प्रकारचं प्राप्त व्हावं, धन प्राप्त व्हावं. पण कसं? कुठल्या गुरुकुलात जाऊन नाही, घरी बसल्या दे रे हरी. हे चांगलं पाठ आहे तुमच्या, आहे का नाही? दे रे हरी पलंगावर, असं त्याला इच्छा होती. आणि मग असं माणूस ते जाऊन बसलो कुठं? पांडुरंगाच्या दरबारात. आणि दरबारात जाऊन त्यानं काय केलं? उपोषण मांडलं. उपोषण कळते का? भाकरी खायचं नाही ते उपोषण. मग ते काहीच खाय ना, पाणी पिणं, आणि असं ते जाऊन बसलं पांडुरंगाच्या दरबारात. मग पांडुरंगाला मनात प्रश्न पडला, या असे गिराईक माझ्याकडे कशाला येत असतील? कारण देवाला अशा माणसाचा लय राग येते किरण बुवा, ज्यांना कर्म करावं वाटत नाही, फळाचीच अपेक्षा असते. अशा माणसाचा राग सगळ्यांनाच येते, देवाला तर साहजिकच आहे का नाही? कारण देवानं गीतेमध्ये काय सांगितलं? कर्मण्ये वाधिकार असते, तुला कर्माचा अधिकार आहे, फळ आम्ही पाहू काय द्यायचं ते, आहे का नाही? पण तरी ते माणसं आला, तो बसला बाबा, त्यानं उपोषण मांडलं. पण आता देव आहे शेवटी तो, आणि त्याचं काय ब्रीदच ठरलेलं आहे, देशी तेव्हा देशी तेव्हा घेशी, असं त्याचं ब्रीद अशा प्रकारचं ठरलेलं आहे.
म्हणून त्यानं काय केलं बा, ते गिराईक म्हटले तू आमच्याकडे काय जमत नाही, तू काय कर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर अशा असणाऱ्या ज्ञानोबराच्या दरबारात तू जाय, तुला त्या ठिकाणी काय आहे ती प्राप्ती होईल बुवा, जाय म्हटले. आता आला ज्ञानोबराच्या दरबारात, अंजन वृक्षाखाली त्यानं अनुष्ठान म्हणलं, तिथं उपोषण सुरू. आता ज्ञानोबरा किती करी झालं तरी काय तर उदार आहेत, कृपाळ अशा प्रकारचे आहेत, त्याच्यामुळे त्यानं काय केलं, ज्ञानोबरांनी त्याला डावललं नाही महाराज. त्याला सांगितलं, हे पा सध्या तू देहूला जा म्हटलं, एक कोर्ट बंद आहे सध्या, एक कोर्ट बंद आहे, तू देहूला जा, देहूला तिथं तुकोबर आहेत म्हटले, ते सध्या कोर्ट चालू आहे, तिथं तुझा तुला तिथे काय ती फळप्राप्ती होऊन जाईल. म्हणून तो गडी कुठं आला, तुकोबरायकडे आला. आता आपला ती बाकीचा विषय सोडून द्या, आपल्याला काय सांगायचंय, पांडुरंगाकर आलेला धरणेकरी कुठं पाठवला, माऊलीकडं. आणि माऊलीकडं कोणाकडे पाठवला, एवढा अधिकार असताना सुद्धा तुकोबरायन म्हणायचं पायीची वाहन पायी बरी, हा एवढा अधिकार आहे तरी सुद्धा म्हणायचं काय ज्ञानेश्वरी उणे जीही पाठविली धरणे, आणि आपण करू ना, आम्हीच करू तुमचं काम. अरे बाबा, आपलंच काम दुसऱ्याच्या माथं चालू आहे का नाही, चाले हे शरीर, हा असं चालू आहे ना, कशाला नखरे करायची बिनकामीचे, आपल्या आपल्या याच्यात चालायचं बरोबर सगळ्याला. आणि शास्त्र सांगतं बरं का, वैष्णव महाराज शास्त्र सांगतं, आपण कठोर समाजाविषयी नसायचं, कठोर स्वतःविषयी असावं. उद्धरेद आत्मनात्मानं म्हटलेले, स्वतःचा उद्धार पहा म्हटले अगोदर, मग समाजाचा, आहे का नाही. ऐसे जागवितो जना, पण कवा सवे मना सहित, अगोदर मनाला जाग करायचं असतं, आहे का नाही. अशा प्रकारचं उपदेशाचा अधिकार असला, पात्रता असली तर उपदेश करावा बाबा. विठाला विठाला. तेव्हा तुकोबाराय संत आहेत, पण तुकोबाराय स्वतःला संत म्हणून घेत नाही. तुकोबाराय म्हणतात, तैसे पूजिती आम्हा संत, पूजा घेतो भगवंत. आमची लोक संत म्हणून पूजा करतात, पण ती पूजा आम्हाला प्राप्त होत नाही. कोणाला प्राप्त होते, देवाला. तुका म्हणे देवा त्यांची केल्या पावे सेवा, देवाला त्यांची सेवा केल्याच्या नंतर प्राप्त होते. म्हणून संत घरी आल्याच्या नंतर खिडकी आणि दरवाजे बंद नाही करायचे, काहीतरी द्यायचं बाबा, त्यांची पूजा अशा प्रकारची करायची. संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म. हा, संतांचा अतिक्रम करत असेल, संतांना आदर देत नसेल, आणि लय मोठी देवपूजा मांडलेली आहे घरात, चालत नाही. देव म्हटले त्यांना अर्पण केलेले पत्र पुष्प फळ शे मला दगड मारल्यासारखे होतात. एकटी दगड देशेवरी मंत्र पुष्प देवाशिरी. तसं तुकोबराय सांगायला लागले, आमची केलेली पूजा देवाला प्राप्त होते. मग तुकोबराय तुम्ही संत नाहीत का हो? तुकोबराय म्हणतात, आम्ही संत नाही. आम्ही कोण आहे, आम्ही किंकर संतांचे दास. हा, आम्ही किंकर आहो, संतांचे दास हो. आणि संत दास या पदवीमध्ये जो आनंद आहे, संत दास या पदवीमध्ये जे सुख आहे, त्या सुखापुढं महाराज म्हणतात, संत पदवी नको आम्हास. संत पदवी नको म्हटले, पण महाराज जरी असं म्हणत असले तरी तुकोबराय हे संत आहेत, वैष्णव आहेत, हे तुम्हालाही मान्य आहे आणि मलाही चांगल्या प्रकारचं मान्य. तेव्हा तुकोबराय संत आहेत, संत हे उपदेश करू शकतात. म्हणून या अभंगामधून जगद्गुरु तुकोबरायांनी उपदेश केलेला आहे. आपण आता मुद्द्यावर आलो. हा, उपदेशाचे किती प्रकार, दोन प्रकार, एक साधारण आणि दुसरा असाधारण. तेव्हा या अभंगामध्ये प्रथमतः जगद्गुरु तुकोबराय असाधारण उपदेश करतात. माझी भाषा समजते का तुम्हाला, भाषा समजायला लागली ना मराठीची, तर वेगळी आहे थोडीशी. तेव्हा असाधारण उपदेश महाराज या अभंगात अगोदर करतात. साधारण सोडून द्या, अगोदर असाधारण उपदेश करतात. अशा प्रकारची आपण जर एक गृहीत धरलं आणि या अभंगाचं संगत लावण्याचा प्रयत्न केला बाबा, तर ती संगत अशी लागेल की काही साधक मंडळी एकत्र जमलेली आहेत. काही साधक मंडळी एकत्र जमली. आता साधक म्हटलं की प्रश्न पडतो, साधक कोणाला म्हणायचं. जमली, एकत्र जमली, आपल्यासारखे लोक जमतात तसे तेही जमले, पण साधक नेमकं कोणाला म्हणायचं, तर म्हटले साधक त्याला म्हणायचं ज्याला आपलं हित व्हावं, अशा प्रकारची सदिच्छा ज्याच्या अंतःकरणात आहे, आपलं गोमटं व्हावं, आपण सफल जीवन व्हावं, कृतकृत्य अशा प्रकारचं व्हावं, अशा प्रकारची इच्छा, म्हणजे आपलं हित व्हावं, काय म्हणतात त्याला, कल्याण अशा प्रकारचं व्हावं, ही इच्छा ज्याच्या अंतःकरणात आहे त्याला साधक म्हणतात. कल्याणाची इच्छा करणारा तो कोण, साधक. आली लक्षात एक व्याख्या.
पण आता कळलं महाराज, कल्याणाची व्याख्या असणारा साधक. आम्हालाही साधक व्हावं वाटायला, आम्हालाही कशाची इच्छा आहे? कल्याणाची इच्छा आहे. पण म्हटले कल्याणाचं नेमकं स्वरूप काय? कशाला म्हणायचं कल्याण? आता इकडे बघा, आपण काय करतो? 12 ज्योतिर्लिंगाला जातो. जातो का नाही? जाऊ म्हणजे पुढे नाही गेलो तर हा, 12 ज्योतिर्लिंगाला काही व्यक्ती जातात आणि ते 12 ज्योतिर्लिंगाला दर्शन घेतात, तिथं राहतात आणि तिथून आले की लोकांना काय सांगतात? आम्ही 12 ज्योतिर्लिंग केले, आम्ही 12 ज्योतिर्लिंग केले, किंवा कल्याण करून आलो, तसं म्हणू शकतो का आपण? जसं ते 12 ज्योतिर्लिंग करून आले म्हणतात, किंवा 4 धामाला गेला एखादा व्यक्ती, 4 धाम त्यानं केली आणि तिथून आलं की तो काय सांगतो लोकांना? आम्ही 4 धाम करून आलो किंवा केले. तसं कल्याण नावाचं एखादं गाव आहे आणि त्या गावाला जायचं, तिथं मुक्कामी राहायचं, एखादा देव पाहायचं, तिथं दर्शन घ्यायचं आणि घरी यायचं आणि लोक काय सांगायचं? आम्ही कल्याण करून आलो. जमते का? आम्ही कल्याण केलं नाही जमत बाबा. कल्याण नावाचं गाव आहे का नाही? मुंबईच्या जवळ, डोंबिवलीच्या जवळ आहे वाटते कल्याण. हा, पण त्या कल्याणला जाणं म्हणजे कल्याण करून घेणे का? नाही. कल्याण म्हणजे देवाची प्राप्ती होणं म्हणजे पण कल्याण नाही बाबा. देवाची प्राप्ती होणं, भेट होणं हे सुद्धा कल्याणात मोडल्या जात नाही. कारण नरसीचे नामदेव महाराज आपल्याला माहिती आहेत ना, संत शिरोमणी नामदेव महाराज आपल्याला माहिती आहेत ना. ते नामदेव महाराज लहानपणापासून देवासोबत बोलायचे, जेवू करायचे, सगळं दूध अशा प्रकारचं काय आहे त्यांच्या ते गप्पा गोष्टी चालायच्या. म्हणजे देव भेटलेला होता का नाही? पण कल्याण झालेलं होतं का? नाही. कल्याण कुठं झालं? औंढ्याला. कोणाकडे? विसोबा खेचराच्या हस्ते त्या ठिकाणी कल्याण झालं. म्हणजे देव प्राप्त होणं, त्याची भेट होणं म्हणजे सुद्धा कल्याण नाही. तर कल्याण त्याला म्हटलं जातं आपल्या जीवनातील दुःखाचा कायमचा नाश होणं, कायमचा, कधीच दुःख पाहायला न भेटणं आणि नित्य सुखाची प्राप्ती होणं म्हणजे कल्याण. विठाला. आता हे शब्द तुम्हाला जड जात असतील जरा, कल्याण, साधक, हे ते आहे का नाही? आता हे आहे तिकडची म्हणजे वरची शब्द, ते डोक्याच्या वरूनच जातात कधी कधी, पण त्याचं डोक्यात घुसावे असं वाटत असेल तर जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल भजन होईल, हातान टाळी वाजवा आणि मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणा, तेव्हा ते ध्यानात येईल. आहे का नाही? विठाला विठाला. हे बघा बाबा, दृष्टी 2 प्रकारची असते, नजर 2 प्रकारची असते. एक आहे संसारिक लोकांची नजर आणि दुसरी आहे पारमार्थिक लोकांची नजर. संसारिक लोकांची नजर वेगळी, साधू संतांची नजर वेगळी महाराज. साधू संतांची कोणती नजर असते? पारमार्थिक. लक्षात ठेवा शब्द, साधू संतांची नजर ही पारमार्थिक नजर असते. हा, म्हणून तुम्ही बघा, संसारिक लोकांच्या नजरेतून म्हणजे आपल्या नजरेतून जे लय गोड असते, गोमटा असते, सुंदर असते, लय भारी असते, तेच पण साधू संतांच्या नजरेतून, पारमार्थिक लोकांच्या नजरेतून ते विष असते बाबा. विठाला. बघा, ज्ञानोबरायची ओवी, माऊली महावैष्णव ज्ञानोबराय. कोण आहेत ज्ञानोबराय? ज्ञानोबराय कोण आहेत? बोला ना, बोला, कोण आहेत बाबा? हा, महावैष्णव आहेत, संत आहेत, आहे का नाही? साधू आहेत. आणि ज्ञानोबराय संत आहेत. संतांची नजर कोणती असते? आता आपण पाहिलं पारमार्थिक नजर. तेव्हा ज्ञानोबरायची कोणती नजर आहे? पारमार्थिक नजर आहे. आणि त्यांच्या नजरेतून त्यांनी हे वर्णन केलेलं आहे. आता संसारिक जीव म्हणजे आम्ही तुम्ही, आहे का नाही? तुम्हाला आम्हाला विषय आवडतात का नाही बाबा? विषय भोगायला आपल्याला आवडतात का नाही? आणि त्यालाच आपण चांगल्या अशा प्रकारचं म्हणत असतो. पण ज्ञानोबराय काय म्हणतात ऐका, आणि विषयाचे विष ओलांडोनी जे सर्वेंद्रिया प्रायचित देऊनी आहाती देहाची या बैसोनी झाडातळी. ज्ञानोबराय म्हणले विषयाचे विष ओलांडोनी, म्हणजे ज्ञानोबरायांनी विषयाला कशाची उपमा दिली? विषाची. विषय विषाचा बळी पाडू. हा, ज्ञानोबरायांनी विषयाला विष म्हटलं, विष. आणि विष पिल्याच्या नंतर आजी तब्येत सुधारते काय? विष पिल्याच्या नंतर तब्येत सुधारते का? अंगातला एखादा रोग निघून जातो का हो? नाही. काय होते मग? तू कायमचाच निघून जाते विष पिल्याच्या नंतर. आहे का नाही? घेतलेलं आहे का एखाद्याने? ते काय म्हणतात त्याला? पॉइझन, परत ते आपल्या शेतातलं औषधाला रोगर बिगर घेतलेलं आहे का एखाद्यानं? हा, वा 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 बाबा, एखाद्यानं घेतलं ना ते आणि ती वाचलं ना त्याच्यातून, डबल त्याला जर त्याची बॉटल दाखवली ना, 10 किलोमीटर पळत जाते ती तिथून.
तेव्हा ज्ञानोबरायांनी विषयाला विषयाची उपमा दिली बाबा, आहे का नाही. 5व्या अध्याय तर ज्ञानोबराय म्हणतात विषयापासून उत्पन्न झालेलं सुख सुख नसून दुःखही म्हणतात. म्हणून विषय भोगी जे सुख ते साध्यंतची जाण दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता न सरे. ज्ञानोबराय म्हणायला लागले विषयापासून उत्पन्न झालेलं सुख नसून ते काय आहे? दुःख आहे. दुःख सुख नाही विषयापासून उत्पन्न झालेलं. आपण जे भोगतो त्याच्यापासून झालेलं सुख दिसतं आपल्याला, ते सुख नसून दुःख आहे. मी नाही म्हणत, ज्ञानोबराय म्हणतात. मग तुम्ही म्हणसाल का हो महाराज, तुम्ही म्हणता विषयापासून उत्पन्न झालेलं सुख सुख नसून दुःख आहे, आणि आम्हाला तर ते सुखरूपच भासायला लागलं ना. विषयापासून उत्पन्न झालेलं सुख सुख नसून जर ज्ञानोबराय म्हणत असतील ते दुःख आहे, पण आम्हाला तर भोगताना ते सुखरूपच भासायला लागलं. भासतं का नाही सुखरूप आपल्याला? हा, आता बाबा तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्हाला शेती आहे का? हा, शेती जाता का? हा, मग आता शेतीत तुम्ही गेले, समजा एवढ्या उन्हाळ्याचं शेतात तुम्ही जाऊन बसले, एखाद्या झाडाखाली सावलीचं तुम्ही बसले, आणि तुमच्या पोरानं, पोरग आहे ना तुम्हाला, हा, मग तुमच्या पोरानं तुमच्यासाठी चांगल्या प्रकारचं टरबूज आणलं. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, कलिंगड. हा, कलिंगड घेऊन आले आणि चांगल्या प्रकारचं कापलं तुम्हाला टरबूज तुमच्यासाठी. तुम्हाला नाही कापलं, टरबुजाला कापलं आणि तुम्हाला खाऊ घातलं. चांगलं थंड अशा प्रकारचं एखादं पेय तुमच्यासाठी आणलं, तुम्हाला पिऊ घातलं. कुठं? शेतात, एवढ्या उन्हात. चांगलं वाटते, सुख वाटते का दुःख वाटते? हा, सुख वाटते, आहे का नाही. अहो याच गोष्टीचं सुख आहे की पोरानं आणलं, हेच लय मोठं सुख आहे. आहे का नाही. पोरग आपल्यासाठी घेऊन आलं, हेच लय मोठं सुख आहे बाबा. जाऊ द्या, तुमचं सांगा. तुम्हाला नातू आहे का? तुम्हाला सांगा, जाऊ द्या, तुम्हाला नातू आहे का? आहे का? हा, मग त्या नातवाचं लग्न झालं, चांगली त्याला बायको मिळली, त्याला पोरगा झालं, आणि ते पोरग तुम्हाला पाहायला भेटलं, सुख होते का दुःख होते? हा, सुख होते, सुख. आता इथं कीर्तन झाल्यावर चहा येते का? येते का? हा, मग आता हे पहा, थंड वातावरण आहे, थोडंसं गरमीचंच वातावरण आहे, पण रात्र आहे, फॅन बिन लावलेलं आहे, थंडी वाजायला लागली समजा आपल्याला, आणि एवढ्या थंडीचा आपल्याला मस्त गरम गरम चहा आला बाबा, आणि ते तुम्ही पिला, तुम्हाला सुख झालं का दुःख झालं? सुख झालं, आहे का नाही. म्हणजे विषयापासून सुख झालेलं दिसायला लागलं का नाही. आता महिला मंडळ तुम्ही सांगा, खाली नका पाहू, काय लाजायचं काम नाही, इकडे वरी पा. नवऱ्यानं तुमच्यासाठी गळ्यातलं कानातलं काय म्हणतात त्याला, कानातलं काय म्हणतात त्याला, हा, झुंबर, झुंबर, आणि ते झुंबर तुमच्यासाठी केले. तुम्हाला सुख होते का दुःख होते हो मंडळी? सुख होते का दुःख होते आजी? सुख होते, आहे का नाही. आणि त्या बायानं जर नाव घेतलं, बाई कुठून आणलं, कसं आणलं, ले सुंदर आहे, मग त्याला सुख होते, होते का नाही. मग एवढं विषयापासून सुख झालेलं आम्हाला जिकडं तिकडं दिसायला लागलं, कुठं गेला तिथं सुखच. आता सुख नसतं तर इथं गुळ खाल्ला असतं का मी? डबल 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 चालू का नाही. मग एवढं विषयापासून सुख झालेलं दिसायला लागलं आम्हाला, आणि तुम्ही बरं, तुम्ही म्हणले असते तर आम्ही म्हणलं असतं येड आहे. आजचा कीर्तनकार येडा आहे, गेलेला आहे, जाऊ द्या. ते सुख नाही म्हणायला लागलं, दुःख म्हणायला लागलं, पण ज्ञानोबराय म्हणायला लागले ना. आणि ज्ञानोबरायला आपण खोटं ठरू शकतो का आजी? ज्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या विचारानं हा संप्रदाय चालतो, त्या संप्रदायाचे कोणी आपण पाहिजे की. आणि मग त्या ज्ञानोबरायला खोटं म्हणून चालेल का? मग प्रश्न असा आम्हाला पडतो की बाबा ज्ञानोबराया, तुम्ही म्हणता विषयापासून उत्पन्न झालेलं सुख सुख नसून दुःख आहे, आणि आम्हाला तर ते सुखरूपच भासायला लागलं. पण ते दुःखरूप असताना आम्हाला सुखरूप कसं काय भासू शकतं? विषयापासून उत्पन्न झालेलं सुख सुख नसून जर दुःख असेल तर ते आम्हाला सुख कसं काय वाटू शकतं? ज्ञानोबराय त्याचं उत्तर देतात, हे विरक्ताची दिठी जे न्याहाळीचे किरटी ते पांडुरोगाची पुष्टी सारखा दिसे. ज्ञानोबराय म्हणले की बाबा एखाद्याला पांडुरोग झाला म्हटले. पांडुरोग, बाबा पांडुरोग कळतो का तुम्हाला? पांडुरोग कळतो का आजी? पांडुरोग कळतो का? नाही नाही, लय पांडुरंगाचं नामस्मरण करा वाटायला लागलं, त्याच्या वाऱ्यास करा वाटायला लागल्या. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग, तो पांडुरंग नाही. त्याला पांडुरोग तर म्हणू आपण, पण तो चांगला रोग आहे, तो झाला पाहिजे सगळ्या जगाला. हा, पण तो पांडुरोग नाही. तर पांडुरोग त्याला म्हणतात की एखाद्या व्यक्तीला जर पांडुरोग झाला बाबा, तर त्याचं शरीर असं फुगायला लागतं, त्याचं अंग असं मोठं होते, मोठं, हातपाय असे हत्तीसारखे होतात त्याचे, त्याला आपण हत्ती रोग म्हणतात. आता हत्ती रोग तर माहित असेल ना. हा, आपल्या इकडे जास्त नाही आढळत, पण असते दुसरीकडे कुठेतरी. तेव्हा हत्ती रोग, असा हत्ती रोग झालेला माणूस सहसा घरात बसेल नसतोच विशाल बुवा, तो असतो दारात बसेल, बास टाकून खुर्ची टाकून.
हा, आणि मग शेजार पाजारचे लोक त्याला जाता येता पाहतात आजी, पण त्या लोकांना माहित असते याला काय झालेला आहे, रोग झालेला आहे, रोग. म्हणून ते त्याच्याकडे पाहतात आणि निघून जातात. हा, त्याच्याकडे लक्ष देत नाहीत, त्याला बोलत नाहीत, काय नाही. पण समजा त्या गावामध्ये एखादा पाहुणा व्यक्ती आला आणि त्या पाहुण्या व्यक्तीची रस्त्याने जाता जाता त्या व्यक्तीवर नजर पडली, कोणावर, पांडू रोग झालेल्या व्यक्तीवर नजर पडली, तिथे काय म्हणते माहिती का, बापा 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 बापा, काय तब्येत आहे या माणसाची. आता ती तब्येत आहे का, तो काय आहे, रोग आहे, रोग. ते म्हणते बापा कुठल्या तालमीत गेला असेल, कुठला व्यायाम केला असेल तेव्हा एवढं शरीर झालं याचं. ते म्हणते याची बायको नक्की सुग्रण असणार आहे, चांगल्या प्रकारचं याला खाऊ पिऊ घातलं आणि तेव्हा हे काय झाला, चांगल्या तब्येतीवाला झाला. असं ती बायकोचं याचं त्याचं वंशजाचं वर्णन करते, कारण त्याला काय वाटते भाऊ ती काय आहे, तब्येत आहे. पण तुम्ही मला सांगा ती तब्येत आहे का हो, ते काय आहे, रोग आहे, रोग. आणि बाबा पांडुरोग झालेला व्यक्ती लवकरच मरण पावतो, हे दिवस टिकत नाही. तो पांडुरोग झालेला व्यक्ती लवकरच मरणाच्या दारातच असतो, तो जातो. तेव्हा ज्याप्रमाणे तो रोग आहे, पण ती वाटते काय, पुष्टी. कोणाला, ज्या व्यक्तीला त्या रोगाविषयी अज्ञान आहे त्या व्यक्तीला ती काय वाटते, पुष्टी वाटते, तब्येत वाटते, बायकोनं खाऊ पिऊ घातलेलं वाटते, पण तो काय आहे, रोग आहे. तसं विषयापासून उत्पन्न झालेलं सुख, सुख नसून ते दुःख आहे. पण आपण त्याच्याविषयी अज्ञानी असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, अमृत म्हणतो, अमृत. विषय इंद्रिय संयोगात यत्त दगरे मृतोत्तमं विढाला. तेव्हा काही साधक मंडळी एकत्र जमली, काही साधक मंडळी एकत्र जमली, आपण इथपर्यंत आलो होतो. हा, मग साधक मंडळी एकत्र जमली, त्या साधक मंडळींनी एखाद्या कीर्तनात एखाद्या प्रवचनात ही गोष्ट ऐकली की विषयापासून उत्पन्न झालेलं सुख सुख नसून ते दुःख आहे, आणि त्याच्यातून आपला विजय होणं म्हणजे त्याच्यातून मुक्त होणं, आपल्या जीवनाचं कल्याण करणं हेच खरं जीवनाचं सार आहे. हे कोणाच्या लक्षात आलं, त्या साधकाच्या कीर्तनात प्रवचनात लक्षात आलं. मग त्याने विचार केला की जीवनातील दुःखाचा कायमचा नाश होणं, नित्य सुखाची प्राप्ती होणं, याला संतांनी कल्याण म्हटलं, यालाच शास्त्रांनी सुद्धा कल्याण म्हटलं. तेव्हा अशा प्रकारच्या कल्याणाची इच्छा असणारे ते साधक मंडळी विचार करू लागले की बाबा कल्याण तर आपलं झालं पाहिजे तर आकाश महाराज, कारण देवांनाही दुर्लभ असणारा, स्वर्गीचे अमर ज्याची इच्छा करतात तो असणारा नरदेह आपल्याला महत भाग्यानं प्राप्त झाला. स्वर्गातल्या अमराला, अमर असणाऱ्या लोकांना हा नरदेह प्राप्त होत नाही बाबा. तेव्हा स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा, अशा प्रकारची इच्छा करणारे स्वर्गातले अमर आहेत, त्यांना तो मिळत नाही, पण आपल्याला तो महत भाग्यानं मिळालेला आहे. नरदेह महत भाग्यानं आपल्याला प्राप्त झालेला आहे. कारण हा देह मिळणं, हा मानव देह मिळणं फार दुर्लभ आहे. किती दुर्लभ आहे हो? नरदेह दुर्लभ जाना, आपण किती जाना तर एक एक योनी कोटी कोटी फेरा, मनुष्य देह वारा मंग लागे. आवाज द्या हो, मग आवाजच मला येईन. हॅलो. तेव्हा
एका योनीमध्ये कोटी कोटी वेळेस फिरावं लागते, मग वारा लागते वारा. एवढा दुर्लभ देह आपल्याला देवान दिला, तेव्हा या देहामध्ये आपलं सार्थक व्हावं, कल्याण व्हावं. अन्यथा हा दरदेह मिळून नुसताच काही उपयोग अशा प्रकारचा नाही. विठाला तेव्हा काय केल्याच्या नंतर आपलं कल्याण होईल, काय केल्याच्या नंतर आपल्या जीवनातील दुःखाचा कायमचा नाश होईल, काय केल्याच्या नंतर नित्य सुखाची प्राप्ती आम्हाला होईल. आपल्याला अपेक्षा आहे का नाही बाबा? तुम्हाला वाटते का तुम्हाला दुःख व्हावं? वाटतं का? नाही वाटत. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी जीवेना भावे. बाबा दुःख वाटतच नाही. दुःख मागितलं होतं कोणा मागितलं होतं दुःख? दुर्योधनाच्या आईनं, म्हणजे कुंती मातेनं. पण ते बी महाराज त्याच्या मागे बी काय सुखाचंच काम आहे. आता तुम्ही मला सांगा, दुःख आलं जीवनात, कोणाची आठवण होते? देवाची. आणि देवाची आठवण झाल्यावर सुख होते का दुःख होते? सुखच होते ना बाबा. हे म्हणजे सगळ्याला सुखच आवडते, आहे का नाही? तेव्हा आम्हाला सुख आवडतं, त्या सुखाची आम्हाला प्राप्ती झाली पाहिजे आणि कधी जीवनातून ते गेलं नाही पाहिजे अशी अपेक्षा आपली ना. मग काय साधन करावं त्याला? असं ते विचार करू लागले. त्याचं एकमत होईना गेलं. मग त्यांनी विचार केला, आपण कोणाला तरी विचारायचं म्हटलं. कोणाला तरी विचारलं पाहिजे. कारण जिथं आपलं बळ चालत नाही, जिथं आपली बुद्धी चालत नाही, तिथं नक्की दुसऱ्याचा आधार घ्यावा ना. हा, जिथं आपल्या बुद्धीला सुसे ना बुवा, आहे का नाही? आता खामगावला जायचा रस्ता कुणीकडे माहित नाही, विचार ना बाबू कोणाला ते. कमीत कमी गुगल मॅपला विचार. जाशील तिकडे शेगावकडे, मग कीर्तन गावा करायचं येऊ, आहे का नाही? म्हणजे जिथं आपली बुद्धी चालत नसेल तिथं विचारलं पाहिजेत का नाही? अहो, जर मथारे आलं 100 किलोचं पोतं उचलत नसेल तर कणायची गरज आहे का? कुथायची गरज आहे का तिथं जाऊन? पोराला आवाज द्यायचा, बाबा माझं चालय ना आता, तू हे कर. म्हणजे आजकाल बाप मथारे व्यवहार सोडायला तयार राहिले नाहीत. नाही, आमचं नाही, आमचं काय नाही. बघा, व्यवहार सोडलेला आहे, परंपरा आम्ही जपतोय, काय विषय नाही. पण बाकीचं सांगतोय हो महाराज, कितीतरी गिराईक येतात महाराज लोकांकडे. का हो, काय झालं? काय नाही म्हटले, पोरगा आमचं ऐकत नाही. अहो, पोराचं तुम्ही ऐकलं पाहिजेत. आता पोराचं ऐकलं पाहिजे तुम्ही. हे लगे पळत जाते मथारण, त्याच्या तोंडाला हात लावते. तू सांगू नको, मी सांगतो ते कर. अरे बस झालं बाबा, आता तुझं संपलं. आता मंदिरात जाय, राम राम कर. मारुतीचा पार्थिव यासाठीच रिकामा आहे आता, आहे का नाही? मग जिथं आपलं बळ चालत नाही, बुद्धी चालत नाही, तिथं नक्कीच काय केलं पाहिजे? दुसऱ्याचं विचारपूस केली पाहिजेत का नाही? तिथं दुसऱ्याची विचारणा केली पाहिजेत बाबा. तसं या मंडळींनी ठरवलं, आपणही कोणाला तरी विचारायचं. पण कोणाला विचारायचं? तर म्हटलं, ज्यांनी कल्याण करून घेतलेलं आहे, ज्याच्या जीवनातील दुःखाचा कायमचा नाश झाला, त्या व्यक्तीला जाऊन विचारणं गरजेचं आहे. आणि मग कोणाला विचारावं अशी ती मंडळी पाहत असताना त्यांना समोर कोण दिसलं बाबा? तुकोबराय दिसले. ते तुकोबराय त्यांना दिसले की जे तुकोबरायने दुःखावर विजय मिळवलेला होता. कारण तुकोबरायकडे कुठलंच लौकिक साधन नव्हतं. कुठलं साधन होतं तुकोबरायकडे लौकिक? कुठलं? अहो, कुठली एसीची गाडी नव्हती का, कुठला बंगला नव्हता, धड अंगावर घालायला कपडे नव्हते. अशी अवस्था तुकोबरायची होती. तरी सुद्धा तुकोबराय सदा आनंदी दिसायचे आम्हाला, आहे का नाही? ते तुकोबराय त्यांना दिसले की जे सदा आनंदी असतात, निर्भय अशा प्रकारचे असतात. आनंदी निर्भय हा, किंवा दुःख दे कैसे नाही स्वप्नाशी भुक्ती मुक्ती झाल्या कामारी राशी त्याचे वर्म तू आमापाशी सुखे राहील अशी प्रेमाची या. किंवा स्वप्नीही दुःख कोणी न देखवे डोळा. आम्हाला स्वप्नात सुद्धा दुःख पाहायला मिळत नाही. कोणाची स्थिती आहे? तुकोबरायची. कोणाच्या विषयी बोलतो आपण? तेव्हा ते तुकोबराय त्यांना दिसले. मग या मंडळींनी विचारलं, महाराजांनाच विचारू. महाराजाकडे आले. महाराजाकडे आल्याबरोबर दंडवत घातला. श्री संताची माता चरणावरी साष्टांग हा करे दंडवत. हा, दंडवत केला आणि विचारलं, महाराज आम्हाला कल्याण व्हावं, सार्थक व्हावं, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदाची आम्हाला आरूढ व्हायचंय सच्चिदानंद पदावर, आम्ही काय साधन करावं? अभंगाचं पहिलं चरण. हो
तुमचे लेकर इथं असते तर असे कुचरपणा केला असता का टाळ्या वाजवायला? हा, जरा जोरशी वाजवा. तेव्हा महाराज आम्हाला आमच्या जीवनातील दुःख संपवायचं आहे आणि नित्य सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे. काय साधन करावं? महाराजांनी काय सांगितलं? होय होय वारकरी. आणि काय कर? वारकरी होऊन काय कर? सासरवाडी पाय, सासरवाडीची वारी कर. आहे का नाही? नाही बाबा, पाहे पाहे रे पंढरी. हा, मग पाहिली पंढरी की मग काय होईल? तर दुसरं साधन करायचं काम पडणार नाही, याच्यातच सगळं आहे असं सांगितलं महाराजांनी. म्हणजे तुम्हाला कल्याण होईल, जीवनातील दुःख संपल कवा? वारकरी झाला तवा. मग वारकरी व्हा म्हणून महाराज सांगतात. मग तुम्हाला कशाची इच्छा होती त्या लोकांना? सुखाची, आणि कधी न संपणाऱ्या सुखाची. मग ते महाराजांना म्हणले, का हो तुकोबराया, आम्हाला इच्छा आहे कल्याणाची, म्हणजे कधीही जीवनात दुःख आलं नाही पाहिजे त्याची. तुम्ही आम्हाला म्हणायला लागले वारकरी वाण पंढरी पा. आम्ही तर त्या वारीच्या विषयी असं ऐकले, म्हटले वारी करत असताना धड झोप होत नाही. म्हटले वारी करत असताना धड झोप अशा प्रकारची होत नाही. कधी भरपूर ऊन असते तर कधी भरपूर पाऊस असते, तरी त्याच्यात चालावंच लागते बाबा. पावसात चालावं लागते, उन्हातही चालावंच लागते, आजारी असला तरी चालावंच लागते, कारण रात्रीचं मुक्कामाला जेवण असते. मग तिथं पोहोचला, त्या मुक्कामाला पोहोचल्याच्या नंतर मग बाबा आपल्यासाठी रावटी केलेली असते. मग जेवण करायचं आणि जाऊन तिथं पडायचं, म्हणजे झोपायचं आणि मग पडायचं. हे वारकऱ्याचं लक्षण आहे. चैतन्य बाबा देगलूरकर म्हणतात, अगोदर झोपतो आणि मग पडतो तो वारकरी, कारण बाबा भजन केलेलं असते, आहे का नाही? आणि मग असं करत करत बाबा आम्हाला तिथं झोप लागते चांगली प्रकारची. आणि मग त्या झोपेमध्ये आम्हाला महाराज तिथं पाऊस आला काय होते हो? तळस सस्ती म्हणले रावटीत, आहे का नाही? आता एवढ्यात यावर्षी परिस्थिती झाली होती तशी, तळस सस्ते म्हणले. आणि मग झोपेचा आता मेळच लागत नाही. झोपेत सुखच सुख आहे. झोपे सुख आहे का नाही मंडळी? झोपे सुख आहे का? झोपेचं सुख नसतं तर कीर्तनात येऊन डुकले आणले असते का? झोपे सुख नसतं तर कीर्तनात येऊन झोपले असते का लोक? नाही, झोपे सुख आहे. आणि मग अशी असणारी झोप ज्ञानोबरायांनी तर त्याला ब्रह्मभाव म्हटलेले, आहे का नाही? ना तरी पुढते विराजरी न येता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचो कारा मनो येता, असं निद्रेचं वर्णन ज्ञानोबराय 15व्या अध्यायात करतात. मग असं असताना तर त्या वारी करत असताना झोप होत नाही ना, असं करत करत शेवटी आम्ही पंढरपुरात येतो बाबा. आणि पंढरपुरात आल्याच्या नंतर तेच भानगड, पाऊस सुरू, चिखल, जागा नाही भेटत, भेटले तर तिच्यासाठी भांडणं.
भांडण आहे का नाही महाचे चालू असते एवढं तिथं ठिकाण आहे आणि तरी सुद्धा तुम्ही आम्हाला पंढरीचे वारकरी वाहन पंढरी पहा म्हणता आणि तुम्ही सुद्धा कोणाला काही न मागणारे तुकोबर आहे मागणीचा निषेध करता तुम्ही काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो असे म्हणणारे तुम्ही पण तुम्ही सुद्धा देवाकडे मागताना म्हणता ह्याची व्हावी माझी आसन जन्मोजन्मी तुझा दास कशासाठी पंढरीचा वारकरी वारी चुकून द्या रे अहो तुकोबर आहे सुखासाठी एवढं सगळं काही मागण्यासारखं असताना तुम्ही हे काय मागता अहो इंद्रपद आहे ब्रह्मपद आहे ध्रुवपद आहे स्वर्गातलं सुख आहे वैकुंठ आहे अमरपद आहे तर मोक्षपद आहे तर काय मागायला लागले तुम्ही पायी जा पायी या विठाला विठाला महाराज म्हटले काय काय मागा महाराज सुखासाठी चांगल्या चांगल्या पोरं मागा चांगली सुंदर बायको मागा धनधान्य संपन्न घरदार मागा तुम्ही हे काय मागायला लागले पायी जा पायी या आहे का नाही महाराज म्हटले थांबा तुम्ही जर म्हणत असाल सुखासाठी बायका पोरं मागा धनधान्य संपन्न घर मागा म्हणजे सुख होईल तर ऐका म्हटले बघा एक तर एक कोणाला कोणाला पोरं होत नाहीत हा पोरं होत नाहीत हा नाही झालं त्याचं दुःख आहे रामाचे आपले हे दशरथ राजाला कशाचं दुःख होतं पोरं नाहीत म्हणून दुःख होतं बरं नाही पोरं एखाद्याला झाले पोरं आणि पोरं झाल्याच्या नंतर पोरग जर दुराचारी निघलं व्यसनी निघलं नालायक वृत्तीचं निघलं तर बाबा हयातीत असलेले लोक तर शोक करतातच त्याच्या नावानं पण मेलेले पित्र सुद्धा त्याच्या नावानं शोक करतात आहा कटा त्याचे करते पित्र वंशी दुराचार पुत्र झाला हा तुकोबर आहे तर म्हणतात बाबा त्याच्यामुळं अजून त्यांची अधोगती होते कोणाची मेलेल्या पित्राची कारण आपण या ठिकाणी जे पुण्य करतो जे पाप करतो ते पावती तिकडे जाते बाबा आहे का नाही काय ऐशे कुणी पुत्र होती बुडविती पूर्वजा चहाडी चोरी भांडवलन वाटा आला भागाशी तो वाटा गेला तिकडे मग त्याची अजून अधोगती होते पण ठीक आहे म्हणले सुंदर पत्नी एखाद्याला भेटली हा सुंदर पत्नी एखाद्याला भेटली पण ती सुद्धा कुविचाराची असली नालायक वृत्तीची असली तर ती काय म्हणते बाबा तुकोबर आहे का अभंगा सांगतात निज नये खाली घाली फुले जवळी न सहा ती मुले ती म्हणते मला झोप येईना घरात या पलंगावर मग झोप येईना तुम्ही काय करा कुठून तरी फुलं आणा आणि या पलंगावर आथरा म्हणजे मग झोप लागेल हे लगेच गाडीला किक मारते फुलं घेऊन येते कशामुळं तर ती असते रूपानं सुंदर त्याच्यामुळं आवडीचा माराला वेडा आणि होय होय कैसा म्हणे वेडा कशाला हो होच म्हणत राहते बाबा म्हणजे हे असे सगळ्या दुःखाला कारणीभूत ठरणारच आहे का नाही तुकोबर आहे म्हणले अशी जर बायको भेटली तर ती बायको काय करते तू का म्हणे जित्ता गाढव केला आणि मेल्यावरी नरका नेला जित्यापणे त्याला गाढव करून ठेवते हे करा ते करा हे करा ते करा म्हणजे चांगलं करायला लावते याच्यात विशेष नाही वाईट करायला लावते आता बाबा आळंदीला आपण इंद्रायणीच्या घाटावर प्रदक्षिणा करताना पाहिजे किती म्हातारे बसेल असतात कुठून आलेले असतात घरूनच काढून दिलेले असतात ना कोणाच्यामुळे काढून दिलेले असतात त्याची आहे का नाही म्हणजे चांगलं करायला लावते याच्यात विशेष नाही वाईट करायला लावते बाबा इंद्रायणीच्या घाटावरती आईबाप पडेल असतात इकडची वस्तू इकडं करतात नाही बाबा तरी सुद्धा त्या अवस्थेत तिथं असतात म्हणजे जित्यापणी नवऱ्याला ती गाढव करतेच पण मेल्यावर नरकाल नेऊन घालते विठाला याच्या उलट ते म्हणले जाऊ द्या बाबा रावणाची संपत्ती पहा तुम्ही म्हणसाल त्याची बायको सुशील होती चांगल्या प्रकारची महाराज तिच्या बायकोचा तर अशा पंचकन्यामध्ये नाव येतं की ज्या पंचकन्याचं स्मरण केल्याच्या नंतर पाप नाही जात बाबा महापाप जातात अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा तारा मंदोदरी म्हणजे त्याची बायको त्या 5 कन्यामध्ये मोजल्या जाते ज्याचं नाव घेतल्याच्या नंतर आहे का नाही काय होते आपलं जीवनातील महापाप जातात अशी त्याची बायको होती शूरवीर पोरं होते संपत्ती किती होती तुकोबरायांनी वर्णन केलं त्याच्या संपत्तीचं एवढी संपत्ती होती कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची शुद्ध कांचनाची 7 कोटी तरी सुद्धा हाव संपली नाही संसारातली त्याचा परिणाम दुसऱ्याची बायको पळून आणण्याची बुद्धी झाली आणि त्याचा परिणाम अजून काय झाला तर 14 चौकड्याचं आयुष्य संपायच्या हात रावणाला मरावं लागलं कारण द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग आणि म्हणून या संघ खोटा त्याचा ज्याची तुझं गती ते तो मोकलली अंती ज्याची तू आसक्ती धरतो आता ज्याची तुझं गुंती ते तू मोकलली आणते आता तू ज्यांच्यात गुंतून तो तुला मोकलून टाकतात म्हणजे शेवटी काढून देतात घरातून अशा प्रकारचं सांगितलेलं आहे तेव्हा म्हटले हे पोरं बाळा असे येतं मग म्हटले जाऊ द्या इंद्राचं पद मागा ते म्हटले इंद्रपद पण नाशिवंत आहे राक्षस वर्ग कधी आक्रमण करत राहतो तेही जातो इंद्रपदाधिक भोग नव्हे तो भवरोग इंद्राला मरावं लागतो म्हटले म्हणले ब्रह्मदेवाला सुद्धा मरण अशा प्रकारचं आहे का नाही पुनरावर्ती आहे आणि पुनरावर्ती म्हणलं की सुख नाही सुख तेच आहे जे सत आहे चित आहे आणि ते सुख जर कुठे भेटत असेल तर ते पंढरीच्या वारीत भेटते
म्हणून होय होय वारकरी, म्हणून वारकरी व्हायला सांगितलं. आणि असा वारकरी तसा वारकरी होऊ नको म्हटली तर दोनदा होय होय म्हटले ना. शास्त्र सांगतं द्विरक्ती दोष डावलायचा असतो. दोनदा दोनदा शब्द आले की द्विरक्ती दोष येतो. संतांच्या वाङ्मयात नाही, कोणत्याच वाङ्मयात द्विरक्ती दोष चालत नसतो. मग इथं दोनदा शब्द का वापरला तर त्याचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत म्हणून दोनदा शब्द वापरला. तर म्हटले होय होय म्हणजे काय होय, तर एक म्हणजे अंतरंग वारकरी होय आणि दुसरं म्हणजे बहिरंग वारकरी होय. आता बहिरंग वारकरी काय, तर बहिरंग वारकऱ्याचं लक्षण आहे का, कपाळाला गोपी चंदन लावावं, ते पण कसं ऊर्ध्व पुंड्र. हा, कलो नारद वक्ष्यामी तिलकम गोपी चंदनम ए कुर्वंती नरश्रेष्ठा न तेशाम दुर्गती कुची, त्याची दुर्गतीच होत नाही म्हटले निस्ता गंध लावला तर. हा, त्याच्यानंतर दुसरं लक्षण आहे बहिरंगाचं माळ घालावी, आहे का नाही. जयाच्या गळा तुळशीच्या माळा यमपद कमळा वंदी त्यांच्या, त्यांचे पाय कोण धरते, यम धरते, माळ घातली. हे बहिरंग वारकऱ्याचं लक्षण बरं का. तिसरं लक्षण सांगायचं झालं तर एकादशा करायच्या कोणत्या, 24 आणि 5 उपवास, महाशिवरात्र, कृष्णाष्टमी, वामन जयंती, रामनवमी आणि तिसरी म्हणजे उत्तमोत्तम शिवरात्र. त्याच्यानंतर कुठली येते, नरसिंह जयंती. नरसिंह जयंती हे 5 उपवास म्हणजे सगळे 29 उपवास वारकऱ्यांनी करावे. हे झालं बहिरंग लक्षण. आहे का आपण त्या पदाचे आरूढ, आपण त्या पदावर आरूढ नाही, लोकांनाच सांगतो आमकं करा आणि तमकं करा आणि हे करा आणि ते करा. नाही बाबा, तुम्ही अगोदर करा मग आम्हाला सांगा, आहे का नाही. तसं हे बहिरंग वारकरी हो. आणि अंतरंग वारकरी कसा हो, तर संकल्प तो नाही दुजा महाराजा विन. हा, मनाने दुसरा संकल्पच करू नको, दुसरा संकल्पच मनामध्ये आणू नको, लोकांविषयी कठोर होऊ नको, काही अशा प्रकारचं होऊ नको. तू ही वारी नीट कर, अंतरंग बहिरंग लक्षणानं वारकरी हो. आणि मग काय कर, तर पंढरी पाहे पाहे रे पंढरी. मग का हो म्हटले, निस्ती वारी केली नाही, निस्ती जाऊन पंढरी पाहिली चालते का, वारकरी झालो नाही निस्ती जाऊन पंढरी पाहिली चालेल का म्हटले. ते म्हणले नाही चालत. म्हटले का नाही चालत, तर वारकरी व्हावं लागतं म्हणजे अधिकारी व्हावं लागतं. बघा लग्न लागतं का नाही आपल्या इकडं, लग्न, त्या लग्नात नवरदेव नवरी स्टेजवर बसेल असतात आणि त्याच्या अंगावर सगळीकडून काय होते, अक्षदा पडते. मग सगळ्याचीच अक्षदा नवरदेव नवरी लोक जाते का, ती कुठं पडते, मधात पण पडते लोकांच्या अंगावर. मग मधातल्याचे लग्न होतात का, मधातल्याचे लग्न होतात का, नाही होत, कारण तिथं अधिकारी कोण असतं, नवरदेव नवरी. तसं पंढरीचा वारीचं फळ प्राप्त करायचं असेल तर वारकरी व्हावं लागतं, आणि ते बी ढोंगी नाही. आता आपले आळंदीहून निघले की सासवड लोक जावं असतो, जे ती कुठली बॅग असते आपली शबनम, जी भरते बिस्किटचे पुढे बिस्लऱ्या, काही आलं ते टाकाच त्याच्यात निसतं, आहे का नाही. मग अशी वारी केली तर काय भेटणार आहे मग सांगा बरं. महाराज तुम्ही म्हणायला लागले वारी केल्याच्या नंतर सुख मिळतं आणि आम्ही केल्या ना काय वाऱ्या, आम्हाला तर मिळे ना. अहो तुम्ही जशी सांगितली तशी नाही केली तुम्ही, म्हणजे बिस्किटचे पुढे भरा, पर्सनचे पुढे. बाबा कशाला चालवलं, नातवाल नेतो, नातवाल म्हणजे इथं नातू वारी करताना, इथं जर नातू येत असेल तर मारला पाहिजेत का नाही, कुथू कुथू, आहे का नाही. म्हणजे असं आहे बाबा, जाऊ द्या. तेव्हा ही वारी कशी केली पाहिजे, अंतरंग बहिरंगाला लक्षणानं युक्त होऊन वारकरी झाला आणि मग पंढरी पाहिली, भजन करत करत गेला, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. इथं एक एकादशा करते की याला वाटते पांडुरंगानं नागरच धरावं माया वावरात. एक उपवास करते, नागरच धरायची इच्छा करते पांडुरंगाकडून. कसं जमल बाबा. शेना महाराज फक्त दगड घेऊन आले पंढरपूरहून, तर वारी सफल झाली नाही बाबा. दुसऱ्या वेळेस टाकायला गेले तर तीही सफल नाही झाली. आपण तर काय काय टाकतो काय काय घेतो आपल्यालाच माहिती आहे. हा, असा जर वारकरी झाला तर तशी पाहिली तर ती पंढरपूरची वारी सक्सेस होत नाही महाराज, सफल होत नाही ती वारी. अंतरंग बहिरंगानं असा वारकरी हो, गात जागा प्रेम मागा विठ्ठला. हा, असं वारकरी होय. आणि मग लोकांना सांग, तेव्हा लोक ऐकतील, आहे का नाही. तेव्हा असा वारकरी झाला आणि जशी पंढरी पाहायला सांगितली म्हणजे काय, तर एक पाहे आणि दुसरं पाहे. एक पाहे म्हणजे चंद्रभागा पहा, पुंडलिकाला पहा, जेवढे संत आहेत त्यांना पहा, आणि दुसरं पाहे म्हणजे पांडुरंगाला पहा. आणि अशी वारी केली की दुसरं साधनच करायचं काम नाही, अभंगाचं दुसरं चरण.
विठ्ठल विठ्ठल. जागेवर या, जागेवर या. हो, हो. हा, ते विंचू आहे, ते काय साप नाही. उठू नका भाऊ, त्याला जाऊ द्या. तेव्हा हा टप्पू देतो ना मग तू. शांती ब्रह्म व्हा ना तुम्ही पण. तर असो, तेव्हा वारकरी हो आणि पंढरी पा, पण जशी सांगितली तशी. आणि मग दुसरं साधनच करायचं काम नाही बाबा. हो, म्हणजे नामस्मरण आणि पंढरीची वारी हे कलियुगामध्ये लाभकारी अशा प्रकारचे औषध आहे ती. आणि हे आपण सेवन केले पाहिजेत. आणि जसं सांगितलं तसं आहे का नाही. पथ्य पाळलं नाही. आणि शुगरचा काय असला, शुगरचा तो आजारी असला व्यक्ती आणि त्यानं पथ्य पाळले नाही, साखरेच खायला लागलं आणि एकूण कारले खायला लागलं, कसं चालेल, जमल का नाही. तसं पथ्य पाळावं लागतं आहे का नाही. तसं पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी. तसं अशा प्रकारचं हे पथ्य, याचं वारी करत असताना अनेक वाचे न सेवी, विठ्ठलाचं नाव घेत चाल. आणि मग असा वारकरी झाला, पंढरी पाहिली, दुसरं साधन करायचं काम नाही. आई साहेब, काहीच दुसरं करायचं काम नाही. कुठलं यज्ञ करू नका, कुठलं सत्यनारायण करू नका, आणि काहीच करू नका. फक्त पंढरपूरची वारी करायचं काम आहे बरं का. आणि मग अशी वारी केली बाबा की अंतःकरण शुद्ध होतं, अभिमान राहत नाही, अहंकार जातो. महाराज, पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. तुम्ही म्हणसाल पाया पडे जन एकमेका, अहो त्या दाटीत पाया तुडवे जन एकमेका दिसायला लागला आम्हाला आहे का नाही. ते लोक तर आम्हाला पाया खाली तुडवू लागले, तुम्ही म्हणता पाया पडे जन एकमेका. नाही बाबा, अहंकार असला बरं का वैष्णव महाराज, अहंकार असेल तर तो वारकरीच नाही, समजून घ्या, हे लक्ष नाही. तर वारकरी असला तर अभिमानच नाही, आणि अभिमान असेल तर तो वारकरीच नाही. विठाला तेव्हा लक्षणानं ओळखून घ्यायचं. मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे चित्तन. तसं चित्त नसेल तर ते मग समजून घ्यायचं, आपण ते ताण घ्यायचं नाही त्या गोष्टीचा. तेव्हा अशा प्रकारचा वारकरी झाला, अहंकार निघून जातो. अभिमान नुरे, अभिमान नूरे, अभिमान
नाही बाबा ना अभिमान गेला की तुका म्हणे देव झाला. हो अभिमान नुरे कोडा अवघेची पुरे. आणि अभिमान जाण्याचं ठिकाण जर काही असेल तर ते पंढरपूर आहे. उठा उठे अभिमान जाय ऐसे स्थळ कोण ते या पंढरीशी घडे खळा पाजर रोकडे. आणि अभिमान गेला अंतकरण शुद्ध झालं. मला सांगा ताड चांगलं धुतलेले असल्याच्या नंतरच पदार्थ वाढता का खरकट्या ताटातच वाढता पाहुण्याला? कसं ताट स्वच्छ धुतात. हा अंतकरण स्वच्छ धुवेल असेल की मग त्याच्यामध्ये काय होतं महाराज, भगवंत येऊन बसतो आणि डोळ्याला जो चष्मा लागतो त्या चष्म्याचीच पृथ्वी दिसते. हिरवा चष्मा लावला की हिरवं गवत दिसते, वाळलेलं असलं तरी दिसते का नाही? हा ते चष्मा आपल्याला गरज नाही त्याची, म्हणा ते जनावराला गरज आहे. तेव्हा असे चष्मे, तसा अंतकरणातला अहंकार निघून गेला की मग पांडुरंगाचा चष्मा डोळ्याला लागतो आणि मग सगळीकडे पांडुरंगच दिसायला लागतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे डोळा, तुका सेवा तुम्हा सर्व कोळपकर वस्तीतल्या ग्रामस्थ मंडळी असतील, श्रोते सज्जन मायबापांच्या चरणी अर्पण करतो. गुरुवर्यांच्या चरणी, भगवंताच्या चरणी ही सेवा अर्पण करतो. तेव्हा सुंदर अशा प्रकारची ज्यांनी साथ दिली असे असणारे तुषार महाराज आहेत, आकाश महाराज आहेत, किरण महाराज आहेत, सगळे आपले विठ्ठल महाराजांच्या संस्थेतले विद्यार्थी आहेत. आमचे सरनाईक महाराज असतील, आपले खिल्लारी बाबा आहेत, शिवाजी बाबा असतील, वैष्णव महाराज आहेत, श्यामभाऊ आहेत आणि सर्व वारकरी मंडळी आहेत या ठिकाणी. विनेकरी बाबा सगळ्यांनी सुंदर अशा प्रकारची साथ दिली. जे काही चुकलं असेल ते माझंच आहे, जे काही बरोबर आहे ते आमच्या गुरुवर्याचं अशा प्रकारचं आहे. आणि काय आहे बाबा, एखादं लेकरू आपल्याला झालं आणि ते बोबडं बोलायला लागलं तरी मायबापाला संतोष होतो, चांगलं वाटतं. तसं आम्ही तुमचं एक लेकरू आहे, बोबडे बोलायचं अशा प्रकारचं समजायचं तुम्ही आणि आम्हाला काय करायचं समजून अशा प्रकारचं तुम्ही घ्यावं. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे. असो विठाल जय जय.